चाळीसगाव तालुक्यात भीषण अपघात, दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू. चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर शिवारात नांदगाव चाळीसगाव रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील 3 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दिनांक 12 जानेवारी रोजी रात्री 9:30च्या सुमारास घडली आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते. मयतांमध्ये सोमनाथ संजय वराडे वय 32 वर्ष, सागर संजय वराडे वय 26 वर्ष, दोघेही राहणार हिरापूर तालुका चाळीसगाव, तसेच त्यांचा मित्र विक्की बापूराव खैरनार वय 30 वर्ष यांचा समावेश आहे. हे तिघे होंडा शाईन दुचाकी क्रमांक MH05 Z8909 यावरनं तळेगाव येथून हिरापूरकडे येत असताना नुरानी मशिदीजवळ चाळीसगावाकडून नांदगावकडे जाणाऱ्या टाटा कंपनीच्या ट्रकने MH क्रमांक MH04HY 7208 समोरून जोरदार धडक दिली. प्रत्यक्षदर्शी व घटनास्थळी पाहणी केल्यानंतर ट्रक चालकाने वाहन बेदरकारपणे, निष्काळजीपणे व भरधाव वेगात चालवल्याने हा अपघात घडल्याचं सांगण्यात येते. अपघातानंतर दुचाकी रस्त्याच्या कडेला पूर्णतः उद्ध्वस्त अवस्थेत आढळून आली, तर रस्त्यावर काचा, वाहनांचे तुकडे आणि रक्त सांडलेले दिसून आले. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थ व नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. गंभीर जखमी अवस्थेत तिघांना रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव या ठिकाणी दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर तिघांनाही मृत घोषित केले. या प्रकरणी मयतांचे काका राजेंद्र रामभाऊ वराडे राहणार बजाज नगर चाळीसगाव यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. ट्रक चालकाचे नाव व पत्ता अद्याप समजू शकलेला नसून पोलीस पुढील तपास करीत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे वराडे कुटुंबियांवर शोककळा पसरली असून हिरापूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.